आणि वेलकम. तर इंटरेस्टिंग क्वेश्चन, लिमिट घ्यायला सांगितलं आहे एक फंक्शनच्या म्हणजे रेशोची, आणि तो फंक्शन ऑलरेडी इंटिग्रेशनमध्ये आहे. असेच क्वेश्चन बरेचदा आलेले आहे. तर आज यावर आपण थोडं डोकं लावू, काय लॉजिक आहे, कसं करू शकतो. सिंपल प्रोसेस, सिंपल कन्सेप्ट. ठीक आहे. तर सुरू करूया आपल्या शी रिलेटेड स्पेशल टॉपिक सिरीजमध्ये. आजचा आपला क्वेश्चन जो दिसायला इंटिग्रलचा आहे पण बाहेर लिमिट आहे, पण दोन्ही न करता आपण अप्लाय करणार आहे आपला DYSचा रूल. तर आधी सॉल्व्ह करायच्या आधी एक कन्सेप्ट समजून घ्या की आपल्याकडे एक रूल आहे एल हॉस्पिटल रूल. त्याला आपण एल हॉस्पिटल म्हणतात खूप लोक, एल हॉस्पिटल रूल म्हणा. एल हॉस्पिटल रूल का म्हणतो आपल्याला, की जर आपल्याला एखाद्या गोष्टीची लिमिट घ्यायची असेल, जर आपल्याला एखाद्या फंक्शनची लिमिट घ्यायची असेल तर तुम्ही त्या फंक्शनच्या रेशोची घेऊ शकता एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्सची, किंवा तुम्ही त्याच्या डेरिव्हेटिव्हची घेऊ शकता एफ डॅश एक्स जी डॅश एक्स. ऑब्व्हियसली हा डेरिव्हेटिव्ह सेपरेट राहणार आहे. किंवा तुम्ही त्याच्या डबल डेरिव्हेटिव्हची घेऊ शकता, आणि ही प्रोसेस कंटिन्युअसली चालत राहणार. जेव्हापर्यंत तुमचं मन भरत नाही तेव्हापर्यंत तुम्ही कंटिन्युअसली डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. कुठल्याही कंडिशनमध्ये जर तुम्ही याची लिमिट घेतली एक्स टेन्स टू समथिंग, लेट सपोज ए, तर याचा आन्सर बदलणार नाही. आता हे लॉजिक आपण इथे अप्लाय करणार आहे. कारण काय? कारण की हे फंक्शन एफ ऑफ एक्स नाही आहे. आधी या फंक्शनला एफ ऑफ एक्स करायसाठी मी काय करणार, दोन्ही ठिकाणी वर आणि खाली डिफरन्शिएट करणार. सो बाय अप्लाइंग एल हॉस्पिटल रूल, बाय ठीक आहे लिहून टाकतो इथे, बाय अप्लाइंग एल हॉस्पिटल रूल काय करणार, दोन्ही साईडला डिफरन्शिएट करणार. पण डिफरन्शिएट करताना लिमिटचा काही फरक पडत नाही. बाहेर लिहितो लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 4. ओके. आता वरती जर डिफरन्शिएट केलं आपण, जसं आपण लिहिलं इथे डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स इंटिग्रल 0 टू सेक स्क्वेअर एक्स एफ ऑफ टी डी टी आणि डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ, ठीक आहे, कशाचा, एक्स स्क्वेअर मायनस पाय स्क्वेअर बाय 16. ओके, सिंपल आहे. चला वरचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. रूल काय होता आपला, पहिले वरचं फंक्शन पुट करायचं आणि मग त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तर वरचं फंक्शन आधी पुट केलं तर हे काय झालं, एफ ऑफ सेक स्क्वेअर एक्स, नंतर सेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. सो काय होणार आहे, तो पहिलं तर सेक स्क्वेअरचं झालं तर 2 सेक एक्स, नंतर सेकचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स झालं, आणि मायनस जर सेकंड टर्म ठेवायचं असेल तर 0 पुट केला तर एफ ऑफ 0 होईल. पण 0चा डेरिव्हेटिव्ह किती आहे, मग ते तर 0 झालं तर काही फरक पडत नाही. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. आता बघा आपल्याला सिम्पली काय मिळालं आहे, 2 टाइम्स सेक इंटू सेक सेक स्क्वेअर एक्स टॅन एक्स इंटू एफ ऑफ सेक स्क्वेअर एक्स, 0चं काम नाही आहे, डिवायडेड बाय 2x. 2 कॅन्सल, पण तरी लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 4. राईट, इझी आहे. आता आपण लिमिट इझिली काढू शकतो, फक्त लिमिटच पुट करायची आहे. चला लिमिट पुट करून बघूया काय होते तर. ओके, समजलं काय केलं तर. फक्त आपल्याला एवढं समजायचं आहे की ज्या वेळेस असा क्वेश्चन आला तर आपण लिमिट घेणार आहे. लिमिट घेतल्यानंतर एल हॉस्पिटल रूल काय म्हणते, एल हॉस्पिटल रूल म्हणते की तुम्ही फंक्शनचं डिफरन्शिएशन करा सेपरेटली, सेकंड करा, थर्ड करा, फोर्थ करा, कुठल्याही केसमध्ये लिमिटची व्हॅल्यू बदलणार नाही. तर हेच लॉजिक आपण कंटिन्यू करून डिफरन्शिएट केलं, फंक्शन मिळालं, ते असं दिसायला लागलं. आता आपण काय करू, याचं व्हॅल्यू पुट करूया लिमिट. का बरं, कारण की एक्सची व्हॅल्यू ठेवल्याने 0 होणार नाही आहे. सो एक्सची व्हॅल्यू पुट केल्यानं काय होणार बघा, सेक स्क्वेअर ऑफ पाय बाय 4 इंटू टॅन ऑफ पाय बाय 4 एफ ऑफ सेक स्क्वेअर ऑफ पाय बाय 4 आणि डिवायडेड बाय एक्सची व्हॅल्यू किती आहे, पाय बाय 4. राईट, सिंपल. चला व्हॅल्यू पुट करूया. पाय बाय 4ची व्हॅल्यू किती असते, √2. तर √2चा स्क्वेअर इंटू टॅन पाय बाय 4 1, ठीक आहे, एफ ऑफ √2चा स्क्वेअर, ठीक आहे. लक्षात ठेवा सेक स्क्वेअर आहे फंक्शनच्या आतमध्ये, डिवायडेड बाय पाय बाय 4 आहे, पाय खाली आला 4 वरती आला, √2चा स्क्वेअर झाला 2, 2 इंटू 4 8, खाली पाय, इथे करायला फक्त एफ ऑफ √2चा स्क्वेअर 2. सो आपलं फायनल आन्सर किती आहे, 8 बाय पाय एफ ऑफ 2. दिस इज द राईट आन्सर. सिंपलचा क्वेश्चन, सिंपलचा लॉजिक. हा कन्सेप्ट विसरायचा नाही.
लिमिट घेताना वरती डिफरन्शिएट एकदा करा, खाली पण एकदा करा, काही हरकत नाही. वरती दोनदा करा, खाली दोनदा करा, हरकत नाही. जर तुम्ही याला सॉल्व्ह करत बसले, तुम्हाला फंक्शनच माहित नाही तर काय सॉल्व्ह करणार आहे. सो बेसिकली हा काय अप्लिकेशन ऑफ DUIS आहे. याच्याशी रिलेटेड आणखी व्हिडिओ बघायचे असेल, मी आपली स्पेशल टॉपिकची प्लेलिस्ट बघू शकता. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. टेक केअर.